हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती। 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग। भारत सरकार जगाला सांगणार ऑपरेशन सिंदूरचं सत्य। केंद्राकडून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना। परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळ देणार विविध देशांना भेट। महबूबा मुफ्तींचा पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांच्या सुरात सूर। चर्चेची वेळ आल्याचं वक्तव्य, तर शांती संदेशाने काम होणार नाही। भाजपचा मुफ्तींच्या वक्तव्यावर संताप। भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला सोपवणार। पाकिस्तानची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी दहशतवादी मागण्याची शक्यता। भारताने परवाना रद्द केल्यानंतर तुर्कीची सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस दिल्ली उच्च न्यायालयात। कोणताही ठोस कारण न देता राष्ट्रीय सुरक्षेची कारवाई केल्याचा दावा। खासदार संजय राऊतांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन। उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर राहणार उपस्थित। पुस्तकात राऊतांचे अनेक खळबळजनक दावे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची शक्यता। दिवाळीनंतर बिगुल वाजण्याचीही शक्यता। बीडमधील गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर। परळीतील जलालपूरमध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण। 2 गटातील हाणामारीच्या रागातून मारहाण झाल्याचं उघड। पिंपरीतील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 29 बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईला सुरुवात। सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई। मान्सूनपूर्व पावसाचा विविध जिल्ह्यांना तडाखा। बुलढाण्यात नदीच्या पुरामुळे 2 गावांचा संपर्क तुटला, तर नाशिकच्या पिंपळगावात ढग सदृश पावसानं शेतीचं नुकसान। नांदेडलाही झोडपलं। नीरज चोप्राची दोहा डायमंड लीगमध्ये विक्रमी कामगिरी। तिसऱ्या प्रयत्नात नीरजकडून 90.23 मीटर लांब भालाफेक। नीरजनं कारकिर्दीत पहिल्यांदाच ओलांडला 90 मीटरचा टप्पा। 8 दिवसांच्या विरामानंतर आयपीएल